जी घटना छत्रपती शिवरायांचं पुतळा स्मारक पाडले ती दुर्दैवी. आमच्या पोटी तर भावना दुखवल्या, पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण चालवलं दोघांनी पण. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांचा वापर करून त्याच्यावरती राजकारण नका. तुम्हाला खूप जागा आहेत दुसऱ्या राजकारण करण्यासाठी. जो कोण दोषी आहे ना तो कायमचा मध्ये पाहिजे. एकतर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असं हे सुटलेच नाही पाहिजेत, तरच हे थांबणार आहे. कारण जर दर्जाहीन बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे. आता आपणही प्रत्यक्ष तिथं जाऊन बघूया, आपणही येऊनच बोलतोय काय होतं कसं होतं. दादा, आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे. भाजपच्या वतीने आंदोलनं केली जात आहेत. आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं केली जात आहेत. कसं पाहता? नाही, शेवटी ते राजकारण करणारच हे लोक. छत्रपती शिवरायांचं राजकारण करणार हे आणि शेवटी हे जनता विरोधात घालणार यायचे. थोडे दिवस बघा तुम्ही, यांनी जर दोघांनी असे नाटकं केले ना पुरी जनता राज्यात यांच्या विरोधात घालणार. मात्र सत्तेत असताना परवानगी नाही मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत. आहे ते कामं करा ना दोघं, पण त्याला सापडून आणा. ते कसं काय पळून गेला, कोणी करायला तातडीनं लागलं तो पण शोधा. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे तातडीनं उभा करण्यासाठी. कारण जे 3-3 वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते 6-7 महिन्यात कसं उभं राहतं. नेमका करून घेणारा कोण आहे की करणाऱ्याला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरलाच. हे पळून कसं काय जाते. हे बघा, हिशोब जनता करणार आहे. त्यांना किती राजकारण करू द्या दोघांना पण. आपल्याला काय वाटतं, राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे. देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे. याकडे कसं बघता? नाही, त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार. जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय, काय घडलंय, कोण कोण दोषी आहेत, काय होणार आहे. परंतु हे दोघांनी जे राजकारण चालवलं हे दोघांनाही सुट्टी जनता देणार. चल, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की अशा तऱ्हेने खबरदारी घेतली आहे. मोठा फौजफाटा देखील पोलिसांनी इथे तैनात करण्यात आलेला आहे. कुठं येणार त्या थांबले असतील, त्याचं काय. मी काय राजकारण थोडंच आणि माझ्याकडे तसं नसतं. मग मी सांगून येत असतो. मी कधीच गद्दारी करत नाही माझ्या जिंदगीत. मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तसं असेल तुम्ही काय करणार आपण असं कधी गद्दारी करत नाही. आपण सांगून पडत असतो पुढचा किती जागीरदार असू द्या. मी आणि माझा समाज, या राज्यातली जनता आणि या देशातली जनता दुखावली. मी एक मावळा आहे. माझं कर्तव्य तिथं जाणं, पाणी बघणं, भेट देणं आणि दर्शन घेणं हे माझं काम आहे. ते बी करतो आणि ते केलं पाहिजे. ते पोलीस पण दुखावं पाहिजे. हे नीट नाही, ते दोन्ही महाविकास आघाडी महायुती हे बिघडलेले सगळे दोन्हीच. त्यांना कसं राजकारण कळत नाही. ते पोलिसावर बी टाकलेलं म्हटलं काही दिवसात, आता न्यूयॉर्क केली तसं. पण जनता त्याचा हिशोब करणार. त्यांनी जर असंच कोकणामध्ये आलात, पालघरमध्ये वाढवण बंदराचा विषय. स्थानिक शेतकरी असतील, मच्छीमार असतील, त्यांनी विरोध केलाय. पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करून गेले, पण स्थानिकांचा विरोध आहे. शेवटी मच्छीमारांच्या रोजीरोटीचा विषय. तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकता. एकतर सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून ठेवलेला नाही. एकतर सरकारने सगळ्याचं थालाकष्ट चालवलं. त्याच्यात जर तिथं हजारांना मच्छीमारांचं जीवन जगत असले, ते जर उद्ध्वस्त होणार असले तर ते बांधव नाही करून घेणार ना. मी पण त्याबद्दलची माहिती घेणार आहे. शेवटी महाराष्ट्रातला समाज जर मच्छीमार बांधवांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहणार. चलो, धन्यवाद.